उत्तर महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात आज एक ऐतिहासिक क्षण घडलाय। अवघ्या 40 दिवसात 3 यकृत प्रत्यारोपण सर्जरी पूर्णपणे यशस्वी होऊन अवघ्या 7 दिवसात पेशंटला डिस्चार्ज देण्यात आलाय। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली असून या यशामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आशेचा नवा किरण निर्माण झालाय। गंभीर यकृत विकाराने ग्रस्त असलेल्या 51 वर्षीय पुरुष रुग्णावर ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। रुग्णाचे यकृत पूर्णतः निकामी होण्याच्या टप्प्यावर होते आणि औषधोपचार निष्फळ ठरत होते। अखेर डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला। योग्य दात्याचे यकृत उपलब्ध झाल्यानंतर वेळेशी शर्यत लावत नाशिक, कोल्हापूर आणि इतर शहरांमधील वैद्यकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला। ग्रीन कॉरिडॉर तयार करून अल्पवेळेत यकृत नाशिकमध्ये पोहोचवण्यात आलं। कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉक्टर शरद कुमार नखरे यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांची टीम एनेस्थेशिया, कार्डिओलॉजी आणि आयसीयू विभागाने अहोरात्र मेहनत घेत ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे। अनेक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली उपचार सुरू आहे। डॉक्टरांच्या मते योग्य वेळेत अवयव उपलब्ध होणे, अचूक नियोजन आणि अनुभवी वैद्यकीय टीम यामुळे हे शक्य झाले। यकृत प्रत्यारोपण ही केवळ शस्त्रक्रिया नसून ती संपूर्ण टीमवर्कची कामगिरी असल्याचं त्यांनी सांगितलंय। या यशामुळे आता उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही। नाशिकमध्ये तर जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहे। या घटनेमुळे अवयवदानाबाबत जनजागृती होणेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले। एका अवयवदानामुळे अनेकांना नवे जीवन मिळू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे। उत्तर महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारी ही कामगिरी असून नाशिक शहर आता प्रगत वैद्यकीय उपचारांचे केंद्र म्हणून नव्या उंचीवर पोहोचले। आता जे लिव्हर ट्रान्सप्लांट झालंय रिसेंटली, तर ते थोडंसं स्पेशल केस आहे। माझे जुने पेशंट आहेत 6 वर्षापासूनचे, गणेश चव्हाण म्हणून, तर त्यांना रिसेंटली लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला। ह्या गोष्टी असल्यामुळं लवकर ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असल्यामुळे मिसेस त्यांच्या तयार झाल्या। जेव्हा आपण एखादा डोनर तयार होतो घरातला, त्यावेळेस त्या लिव्हरचं आपण व्हॉल्युमेट्री आणि त्याचं 3D मॅपिंग करतो। डावा भाग किती, उजवा भाग किती, रक्तवाहिनी डावीची कुठं जाती, उजवी कुठं जाती, किती भाग सप्लाय करते। त्यांच्या रक्तवाहिन्यांच्या रचनेमध्ये एक प्रॉब्लेम लक्षात आला होता। डावा भाग खूपच लहान होता, फक्त 26% होता पूर्ण लिव्हरचा, आणि उजवा भाग 74% होता। मग आता डावा जर दिला तर आपल्या पेशंटला कमी पडतो, आणि उजवा जर दिला तर मागं राहणारा डोनरला कमी पडतो, आणि रक्तवाहिन्यांचे तसे फाटे फुटण्यामुळे आपल्याला डावा किंवा उजवाच घ्यावा लागतो। लहान मुलांमध्ये आपण त्याच्याही परत जाऊन पुढे छोटासा पार्ट घेऊ शकतो, पण मोठ्या माणसांमध्ये डावा किंवा उजवा घेणं आपल्याला बंधनकारक होऊन बसतं। मग अशा वेळेस डोनरला लहान भाग राहू नये, कारण डोनर शेवटी जीव वाचवायला आलाय, आणि पेशंट तर नैसर्गिक आता कॅन्सर आहे। आपल्या हॉस्पिटलला आपलं एक पेशंट लिव्हर सिरोसिस, ज्यांना रिसेंटली लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला होता, आणि त्यांना अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती। फॉर्च्युनेटली आपल्याला सांगली येथे कॅडेवर लिव्हर अवेलेबल झालं, आणि सांगलीहून नाशिक मेडिकवर हे अंतर जवळपास 950 किलोमीटरचं होतं, जे की बाय रोड त्याला 10 तासापेक्षा जास्त अवधी लागतो, आणि 6 तासापेक्षा जास्त वेळ झाला की ते लिव्हर इतकं व्यवस्थित काम करत नाही आणि आपण ते ॲक्सेप्ट नाही करू शकत। तर अशी ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एअर ॲम्ब्युलन्सची खूप मोठी मदत झाली आहे। म्हणजे हे लिव्हर सांगलीहून कोल्हापूर एअरपोर्टपर्यंत 1 तासात ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने पोहोचवण्यात आलं। कोल्हापूर एअरपोर्टपासून ओझर एअरपोर्ट हे फक्त 25 मिनिटात एअर ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने ते लिव्हर आलेलं आहे, आणि ओझर एअरपोर्टपासून अशोका मेडिकल हॉस्पिटल हे फक्त 12 मिनिटात ते लिव्हर पोहोचवण्यात आलं आहे। ह्या सगळ्या ट्रान्सफरमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे, कारण त्यांनी एक ग्रीन कॉरिडॉर आपल्याला अवेलेबल करून दिला। ते लिव्हर आल्यानंतर आपल्या इथं सर्जरी त्या पेशंटची पार पाडण्यात आली। त्याच्यात डॉक्टर शरद कुमार नरुटे आणि आपली टीम लिव्हर ट्रान्सप्लांटची यांचा मोठा वाटा आहे।
आणि फॉर्च्युनेटली फक्त 7च दिवसात पेशंटला आपण डिस्चार्ज करतोय आणि यात त्या पेशंटला नवीन जीवन मिळतंय. पेशंट चालत फिरत आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये घरी जातोय आणि त्यात पेशंटने लिव्हर पण पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर ही उत्तर महाराष्ट्रातली अशी पहिली घटना असेल की जिथे कॅडेवर लिव्हर हे एअर ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने लिफ्ट केलंय आणि अतिशय रेकॉर्ड टायमिंगमध्ये म्हणजे 2 तासापेक्षा कमी वेळात हे 950 किलोमीटर आम्ही कव्हर केलं. लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लिव्हरच्या क्वालिटी मेंटेन ठेवणं. जेव्हा मेंदूमृत माणसाचा आपण लिव्हर वापरतो त्याच्यामध्ये लिव्हरची क्वालिटी चांगलं असणं फार गरजेचं आहे. ती क्वालिटी 2 गोष्टीवर अवलंबून आहे, देणाऱ्याचं वय, त्याचे आजार आणि ते किती वेळ बर्फात राहतं हे. तर आपल्या हातामध्ये देणाऱ्याचं वय, आजार ह्या गोष्टी नसतात. जो मनापासून देतो, दान करतो ते घ्यायला पाहिजे. पण आपण तरी तपासण्या करून बघतो. हे लिव्हर फार चांगलं होतं, देणाऱ्याचं लिव्हरही चांगलं होतं, पण तितकंच महत्त्वाचं होतं ते कमी वेळात बसवणं सुद्धा. आणि 2.5-3 तासामध्ये आपल्याला जर लिव्हर मिळालं तर एखाद्या सर्जनला त्याच्यासारखं काही नाही. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम तोडकरी, नाशिक.